5 बँकांच्या 32 लाख एटीएमची माहिती चोरीला गेल्यामुळे बँका आणि ग्राहक सध्या अडचणीत आहेत। गेल्या वर्षभरात सायबर क्राईमच्या 45,000 घटना घडलेल्या असून 700 कोटी लुबाडले गेलेत। हे गुन्हे रोखण्यासाठी काय करता येईल यावर देशभरात चिंता व्यक्त केली जात असतानाच नांदेडच्या SRTM या विद्यापीठामध्ये त्यावरती एक उपाय शोधण्यात आलेला आहे। आपण पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। इंटरनेट बँकिंग आणि प्लास्टिक मनीचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली तशी सायबर गुन्हेगारांची एटीएम धारकांकडे नजर वळली। पाच बँकांच्या 32 लाख एटीएमची माहिती चोरीला गेली। गेल्या वर्षी सायबर क्राईमच्या 45,000 घटना देशभरात घडल्या। नागरिक 700 कोटीला लुबाडले गेले। कॅमेरा त्यांनी काय केलं, आधी येऊन त्यांनी पूर्ण आम्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघितलं की त्यांनी आधी दोघं तिघं जण आले, एटीएमचं पूर्ण ऑब्झर्वेशन केलं होतं त्यांनी आणि त्याप्रमाणे त्याला दरवाजा कसा अडवा लावता येईल म्हणजे ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळणार नाही हे त्यांनी आधी ऑब्झर्व केलं होतं व्यवस्थित। त्यामुळे त्यांनी दरवाजा बरोबर त्याला क्रॉस लावलेला होता आणि तो पॅक झाला होता पूर्ण। की मी एटीएमचा संचालक बोलतोय। आपल्या महाराष्ट्रामध्ये एटीएममधून लोकांचे पैसे जाणे असे बरेच प्रकार घडत आहेत। त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला काहीतरी त्याचे टेस्टिंग करावी लागते। ते प्रयोग तुमच्या ह्याच्यावर करणार एटीएमवर करणार आहोत आम्ही। ठीक आहे म्हणलं। मग ते म्हणले असं करा, तुमचा एटीएम नंबर सांगा। मग मी एटीएम नंबर सांगितला त्यांना। सायबर क्राईमवरचा उपाय तुमच्या हाताच्या तळव्यावर जन्मजात असलेलं रक्तवाहिन्यांचं जाळं। तुमचा हात हाच तुमचा पासवर्ड, पिन आणि सिग्नेचर बनू शकतो। हाताच्या रक्तवाहिन्यांचं जाळं आयुष्यभर बदलत नाही। पासवर्ड, पिन सारखा हात चोरून नेता येत नाही। 1.5 लाख रुपये किमतीच्या इन्फ्रारेड स्कॅनरवर कधी चोरीला न जाणारी यंत्रणा शोधण्याचं काम गेली 1.5 वर्ष सुरू होतं। हा पूर्ण सिस्टम ह्याची ॲक्सेप्टेबिलिटी जास्त येईल, कारण काय प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तुम्हाला आयरिस रिकग्निशन देणं हे तेवढं सोपं नाही आहे आणि DNA पण देणं तेवढं सोपं नाही आहे। परंतु तुम्ही तुमचा हात कुठल्याही स्कॅनरवरती ठेवू शकता जेणेकरून की तुमच्या शरीराला त्याचा कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही। त्याच्यामुळे याची ॲक्सेप्टेबिलिटी वाढेल आणि लोक त्याला ॲक्सेप्ट करतील। जपानमध्ये 2012 साली भूकंप आल्यावर मैतांच्या संपत्तीचे दावे निकाली काढताना गोंधळ झाला। त्यातून पाम व्हेन रिकग्निशन सिस्टीमची संकल्पना पुढे आली। विद्यापीठ उपकेंद्रानं हाँगकाँग विद्यापीठाशी करार करून लातूरात अभ्यास सुरू केला। तो माणूस मेल्यानंतर किंवा तो एक्सपायर झाल्यानंतर त्याची आयडेंटिटी हे दुसरा कोणी धारण करू नये ह्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे। म्हणजे त्याची आयडेंटिटी ही कुणीही चोरी करू शकणार नाही। त्याची आयडेंटिटी ही कुणालाही दुसऱ्यांना हस्तांतरित करता येऊ शकणार नाही। तर त्याच्यासाठी हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात स्वस्त पर्याय म्हणून बायोमेट्रिक्स व्हेनकडे पाहिलं। हाँगकाँग विद्यापीठानं पुरवलेल्या 400 लोकांपैकी 100 जणांचे हात 8 वेगवेगळ्या अँगलनी स्कॅन करण्यात आले। या प्रकल्पात 99.99% ॲक्युरसी आहे। त्यामुळं पुढच्या काळात ही नवी टेक्नॉलॉजी चोरट्यांसमोरचं मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे। राहुल कुलकर्णी, ABP माझा, लातूर।